तोच जागृत व्यक्ती असा होतो. बुद्ध म्हणजे बुद्धाचा उल्लेख का करला तर हा जगावर ह्या विषयाचा प्रभाव आता जगावर आहे. जग जे ह्या विषयाला मानतं ते ह्याच्यामुळे बुद्धाला का मानतं जग, कारण बुद्धाने बोध सांगितलेला आहे, जागृती सांगितलेली आहे. आणि जागृती म्हणजे जीवनाची जागृती सांगितलेली आहे. आणि जागृती का पाहिजे, कारण आपल्या जीवनाला जर योग्य वळण द्यायचं असेल किंवा आपल्या साध्या व्यावहारिक भाषेत बोलायचं असेल, आपल्याला जर जीवनामध्ये 100% सुख आणि समाधान पाहिजे असेल तर आपल्याला आपलं जीवन समजलं पाहिजे. जे जीवन समजतच नाही त्याला कसं काय तुम्ही 100% समाधानी सुखी करू शकता. जीवन आधी समजलं पाहिजे.